श्री स्वामी समर्थ एव्हरीवन. जेव्हापासून मी स्वामींची सेवा, स्वामींची भक्ती सुरू केली आहे आणि तेव्हापासून मी या 4 गोष्टी फॉलो करायला लागली आहे. तेव्हापासून स्वामी माझी प्रत्येक डिझायर, प्रत्येक मनोकामना एका मागून एक पूर्ण करत चालले आहेत. आणि कुठलं संकट जरी मला आलं तरी त्या संकटातून स्वामी मला लोण्यातून केस काढावं अशा पद्धतीने बाहेरही काढत आहेत. तर त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत ते मी तुम्हाला आज सांगते. सर्वात प्रथम, नो कंप्लेंट्स. आपल्याला कुठलीही कंप्लेंट करायची नाहीये. माझ्या बरोबर असंच का घडतं, मलाच काही संकट येतात, माझ्या मनासारख्या गोष्टी का होत नाहीत, अमक्यानी तमुक केलं, तमक्यानी तमुक केलं, माझ्या बरोबर हा असं वागला. ही कुठलीही कंप्लेंट्स आपल्याला करायची नाहीये. कारण जेवढ्या तुम्ही कंप्लेंट्स करणार त्याच्या 10 पटीनी कंप्लेंट्स तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये युनिव्हर्स कडनं अट्रॅक्ट करत असता. सो नो कंप्लेंट्स. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपला सेल्फ टॉक, जो की पॉझिटिव्ह हवा आहे, परंतु आपण बऱ्यापैकी निगेटिव्ह सेल्फ टॉक ठेवत असतो. माझं मनासारखं होत नाही, माझ्याकडनं हे होणारच नाही, मला नेहमी अडथळेच येतात, अशा प्रकारचा जो पण निगेटिव्ह सेल्फ टॉक आहे तो पूर्ण बंद करायचा आहे. स्वतःचा सेल्फ टॉक हा 100% पॉझिटिव्ह करायचा आहे. आय एम अ कॉन्फिडंट, आय एम अ ब्युटिफुल, आय एम अ स्ट्रॉंग. पूर्ण युनिव्हर्स मला मदत करत आहे, पूर्ण युनिव्हर्स मला सफल बनवण्यासाठी हेल्प करत आहे, अशा प्रकारचा सेल्फ टॉक पॉझिटिव्ह आपल्याला ठेवायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे या युनिव्हर्सवर, या ब्रह्मांडावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा आहे की हे ब्रह्मांड, हे युनिव्हर्स मला जे जे हवं आहे ते ते या युनिव्हर्स मध्ये अबंडन्स मध्ये आहे आणि ते मला देण्यासाठी तयार आहे. फक्त मला त्याच्यावर दावा करायचा आहे. असा आपल्याला या युनिव्हर्सवर, या ब्रह्मांडावर विश्वास ठेवायचा आहे. आणि चौथी गोष्ट सांगण्याआधी हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि शेअर करा तुमच्या त्या मित्र मैत्रिणींना जे स्वामी भक्त आहेत आणि ज्यांना या व्हिडिओची जास्त गरज आहे. तर चौथी गोष्ट म्हणजे सतत आनंदात राहायचं आहे, हॅपीनेस मध्ये राहायचं आहे. भले तुमच्या बरोबर काही गोष्टी वाईट घडत आहे, तुमच्या आजूबाजूला दुःख आहे, तरी सुद्धा तुम्हाला त्या दुःखाला, त्या निगेटिव्ह गोष्टींना इग्नोर करून सतत हॅपीनेस मध्ये, आनंदामध्ये राहायचं आहे. कारण जो माणूस दुःखाला इग्नोर करून आनंदात राहतो त्याची फ्रिक्वेन्सी सतत हाय असती. आणि ज्यावेळेस तुमची फ्रिक्वेन्सी, तुमची एनर्जी हाय असती, त्यावेळेस हे युनिव्हर्स तुमची डिझायर्स कंप्लीट करण्यासाठी तयार असतं. त्या गोष्टी तुमच्याशी अलाईन होतात आणि त्या गोष्टी तुम्हाला पटापट मिळायला लागतात. हे ब्रह्मांड नायक आहे स्वामी, त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा. जे जे तुम्हाला हवं आहे ते ते या युनिव्हर्स मध्ये, अबंडन्स मध्ये आहे, ते तुम्हाला मिळणार आहे. सो या 4 गोष्टी तुम्ही 21 दिवस फॉलो करा आणि बघा तुमचं लाईफ कसं मॅजिकली चेंज होतंय. ठीक आहे फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. बाय बाय.